खूप दिवसापासून मला एक गोष्ट करायची होती, म्हणजेच माझं स्वतःच मला काहीतरी करायचं होतं. फक्त रिस्क घेऊ की नको घेऊ होत होतं. पहिले तर मी सांगतो, मी कुठेतरी बाहेर होतो, तिथून मी वापस आलोय माझ्या गावी. आल्या आल्या एकच गोष्ट करायची होती, तीच धरली होती. त्यासाठी लागणारं सामान अगोदर येऊन निवडलं. जे काही सामान ऑफलाईनला भेटलं मला ते तेवढं इथं घेतलं आणि पटापट जेवढं काय अमेझॉन मागवता येईल तेवढं मागवलं. आता फक्त कमी होती परळीमध्ये मला पाहिजे होता एक फ्लॅट किंवा सिंगल रूम. तब्बल 3 दिवस मी शोधल्याच्या नंतर मला फायनली भेटला एक फ्लॅट. मला सिंगल रूमच हवी होती, पण हा होता 1 RK फ्लॅट. आता फ्लॅट मध्ये मी करणार काय ते चला सांगतो तुम्हाला. जेवढं काही फ्लॅट साठी आपल्याला लाईट वगैरे लागणार होत्या त्या घेतल्या. आता बरेच दिवस मी लातूरला होतो, आपला पीसी तिकडे होता, पीसी आलता परळीमध्ये. पीसी घेतला, जे काही सामान होतं तेवढं गाडीवर घेतलं, तोंडाला बांधलं फुल एनर्जी मध्ये. आता करायचं म्हणजे करायचं. एका दिवसामध्ये मी फ्लॅट केला, लगेच त्यासाठी लागणार जेवढं काय होतं सामान तेवढं मागवलं होतं. खूप सारा खर्च झालाय म्हणलं, त्यासाठी मीच बसवतो म्हणलं फॅन. आता या फ्लॅट मध्ये फक्त ज्या स्टार्टिंगला लागतील त्या गोष्टी मी बसवल्या. आता ह्यामध्ये आपल्याला खूप सारं डेकोरेशन मिळून करायचंय. आता हे फ्लॅट करण्याचं कारण असं आहे ना, जर खूप जण असतील ना तर काम नाही होत. रिस्क घेतला, फ्लॅट केला आणि ठरवलं एकटा राहणार आणि जे मनात येईल ते करणार. इन्स्टा युट्यूब साठी कॉन्टेंट असो किंवा एडिट असो. मला लागणार होतो वायफाय, तर मी जुन्या ठिकाणी वायफाय बसवलं होतं, तिथलं घेतलं काढून. आता ज्या बाकीच्या गोष्टी राहिल्या त्या आपण उद्या करूया. मगापासून रिस्क आहे का म्हणतोय, हे तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगतो. पण मी आता परळीमध्ये आहे. आता मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. डेली व्हिडिओ येतील आणि मी माझी एक नवीन जर्नी स्टार्ट करतोय. फक्त तुमचा सपोर्ट माझ्या सोबत राहू द्या. बाकी ज्या अवघड गोष्टी त्या लवकर सोप्या होत जातील. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो गुड बाय.